उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन भाऊ एकत्र येणार या चर्चेनं जुन्या जाणत्या शिवसैनिकांच्या मनात आनंदाची लाट उसळली आहे। कारण यापूर्वी दोन्ही भावांनी कधीही जाहीरपणे एकत्र येण्याबाबत चकार शब्द काढला नव्हता। मात्र महापालिका निवडणुकीआधी दोन्ही भावांनी एकमेकांना टाळी दिली आहे। मात्र ठाकरे बंधूंची युती होणं तितकंच सोपं आहे का? दोन्ही बाजूचे नेते भावांचं मनोमिलन घडवून आणणार का? पाहूया एक रिपोर्ट। ही चूक आता उद्धव ठाकरेंना वाटते का? आणि जर वाटत असेल तर महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का? म्हणजे कोणीतरी एक शक्ती आहे, जी शक्ती महाराष्ट्र द्रोह्यांच्या पक्षामध्ये आहे, जी या सगळ्या गोष्टी बाहेर राहून ऑपरेट करते आमच्या भाषेने। मग पुढचा भाग आता कसा काय तुम्हाला सांगणार ना? सिनेमा असतो ना एक चांगला, शूटिंग चालू आहे। राज ठाकरेंनी युतीचा प्रस्ताव ठेवला आणि उद्धव ठाकरेंनीही भांडण विसरायची तयारी दाखवली। दोन भाऊ एकत्र येण्याच्या नुसत्या चर्चेनंच राजकीय वातावरण ढवळून निघालं। पण इतक्यात आनंदी होऊ नका, कारण राऊत म्हणतात तसं अजून सिनेमा चालूच आहे। सिनेमा असतो ना एक चांगला, शूटिंग चालू आहे। राज ठाकरेंनी आपल्या भावाला दिलेली साथ मनसैनिकांना आवडलेली दिसत नाहीये। कुणी या युतीला अभद्र युती म्हणतंय, तर कुणी उद्धव ठाकरेंसमोर थेट माफी मागण्याची अट ठेवतंय। त्यामुळे दोन भावांची मनं जुळली तरी सैनिकांची मनं कशी जुळणार हा प्रश्न कायम आहे। हा महाराष्ट्र प्रेमी, हा महाराष्ट्र द्रोही याचं सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार शिवसेनेला नाही। असं आहे की बात निकलेगी तो बहुत दूर तक जाएगी। 17,000 केसेस भोंग्याच्या आंदोलनाच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर टाकली। ती चूक आता उद्धव ठाकरेंना वाटते का? आणि जर वाटत असेल तर महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का? महाराष्ट्र द्रोही कोण आहे का महाराष्ट्र समजून घेतोय। जर तुम्हाला समजत नसेल तर माननीय राज ठाकरे यांना एक ट्रेनिंग स्कूल काढावी लागेल। आणि राज ठाकरे फार सुज्ञ नेते आहेत, त्यांनाही माहिती आहे महाराष्ट्रद्रोही कोण। महाराष्ट्रद्रोही कोण हे राज ठाकरे साहेबांनाही माहिती आहे आणि उद्धवजींनाही माहिती आहे। आणि जर काही लोकांना माहीत नसतील आणि ते ह्या चांगल्या कामामध्ये अडथळे निर्माण करत असतील तर ते परत ते महाराष्ट्र हिताचं नाही। म्हणजे कोणीतरी एक शक्ती आहे, जी शक्ती महाराष्ट्र द्रोह्यांच्या पक्षामध्ये आहे, जी या सगळ्या गोष्टी बाहेर राहून ऑपरेट करते आमच्या भाषेमध्ये। हे मी अगदी ठामपणे सांगतो, कोणीही याच्यामध्ये किंतु परंतु आणि तुम्हाला काय करायचं आहे, मलाही काही करायचं नाही। राज ठाकरेंनी मैत्रीचा हात पुढे केला, त्याला प्रतिसाद दिला नसता तर उद्धव ठाकरेंना टीकेचा धनी व्हावं लागलं असतं। म्हणून युतीचा प्रस्ताव स्वीकारताना उद्धव ठाकरेंनी काही अटी ठेवल्या। राज ठाकरे भाजप आणि शिंदेंसोबत बसणार नाहीत, कळत नकळत पाठिंबा देणार नाही, कुणाचा प्रचार करणार नाही, कुणाच्या घरी जाणार नाही, कुणाला घरी बोलवणार नाही, शिवाजी महाराजांची शपथ घेऊन महाराष्ट्रासाठी एकत्र येतील, अशा काही अटी उद्धव ठाकरेंनी भावासमोर ठेवल्या। मात्र या अटी मनसेकडनं धुडकावून लावत 2017 मध्ये शिवसेनेनं दिलेल्या दग्याची आठवण करून दिली जाते। राजसाहेबांनी जी मुलाखत दिली ती फार व्यापक आहे आणि त्याला आपण सगळेजण फक्त निवडणुकीपुरतं मर्यादित करतोय। मला असं वाटतं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी जेव्हा ते म्हणतात की सगळ्या पक्षांनी मराठी या विषयासाठी एकत्र आलं पाहिजे, महाराष्ट्र या विषयासाठी एकत्र आलं पाहिजे, तेव्हा तो काही विषय फक्त निवडणुकीपुरता मर्यादित नाहीये। फक्त निवडणुकीपुरता विषय मर्यादित ठेवणं म्हणजे वैचारिक दरिद्रता आहे, असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। जे दोन प्रमुख नेते जे ठाकरे आहेत, भाऊ आहेत, ते महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायच्या विषयांवर त्यांची सहमती होते, तर त्याच्यामध्ये फार वादविवाद करणं योग्य नाही। या मताचा माझ्यासारखा माणूस सुद्धा आहे। या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात भारतीय जनता पक्ष बसत नाही। या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात भारतीय जनता पक्षाबरोबर आज जे लोक आहेत ते बसत नाहीत। ही अट नाही, ही लोकभावना आहे। याला कोणी अट आणि शर्त म्हणत असेल तर त्यांनी थोडंसं राजकीय अभ्यास करणं गरजेचं आहे आणि विशेषतः महाराष्ट्राच्या भावनेचा।
दोन भावांचं मनोमिलन व्हावं अशी मनसे नेत्यांची इच्छा नाही. मात्र पूर्वाश्रमीचे शिवसेना नेते छगन भुजबळ फारच आनंदी आहेत. हे बघा, माझ्यासारखा जो जुना आणि बाळासाहेबांचं जे अगदी जवळून काम करणारा नेता, मला तर खूप आनंद होईल दोघे एकत्र आले. अहो, दोन कार्यकर्ते आम्हाला जर मिळाले तर आम्हाला वाटतं की त्या वार्डामध्ये आमची शक्ती वाढते. काय, आणि हे दोन्ही बंधू जे आहेत वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि ज्यांना महाराष्ट्रामध्ये आणि इतर ठिकाणी ओळखलं जातं, ते एकत्र आले त्यांची शक्ती वाढणार नाही. एखादा पडलेलं आमदारसुद्धा आमच्यामध्ये घ्यावा का आणि सांगतो आमची शक्ती वाढेल. आणि इथं दोघे लिडर्स आहेत. हे असं आहे की निश्चितपणे जे शक्ती वाढेल. खरं तर उद्धव आणि राज एकत्र यावेत हे शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांचं अनेक वर्षांचं स्वप्न. पण हे स्वप्न पुन्हा एकदा स्वप्नच राहणार अशी चिन्ह दिसत आहेत. कारण राजकीय बुद्धिबळाच्या पटावरचे दोन राजे एकत्र येऊ पाहत आहेत. प्यादे या भरत मिलापाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. मात्र वजीरांनी दोन राजांमध्ये हेव्या दाव्यांची एक अदृश्य भिंत उभी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.